आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजपच्या काही आमदारांना अजित पवार आता नकोसे झालेत। अजित पवार गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप। माढा, सोलापूर, दिंडोरीत मोठा फटका बसल्याचा भाजप आमदारांचा दावा। अपयशाचं खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपवर निशाणा। अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अर्जगार, संविधान बदल हे मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाडांचा हल्लाबोल। अजित पवारांविरोधात भाजप नेतृत्वात कोणतीही भूमिका नाही, हितशत्रूंकडून अजित पवार जाणीवपूर्वक टार्गेट, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरी यांचा थेट भाजप नेत्यांना इशारा। शरद पवारांनंतर अजितदादाही बारामतीच्या मैदानात 3 दिवसात अजित पवार 36 गावांना भेट देणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौऱ्याला महत्त्व। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड, निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल, भुजबळ उबाठा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाटांचं विधान। छगन भुजबळ जर शिवसेनेतच राहिले असते तर आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं युती धर्म पाळला नाही, भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला। रणजितसिंह मोहिते पाटलांना निलंबित करण्याची मागणी।